अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण गाणगापूरमध्ये संगमावर आल्यानंतर महिलांसाठी इतर ड्रेस चेंज करण्यासाठी आहे। साडी असेल ड्रेस असेल ते चेंज करण्यासाठी जागा आहे। संगम प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ दाखवणार आहे। स्पेशल हा संगमाचाच व्हिडिओ राहील। आपण गाणगापूरमध्ये आल्यानंतर पहिले संगमावर स्नान करायचं। गाणगापूरमध्ये आल्यानंतर पहिले संगमावर स्नान करायचं, कारण की जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सरस्वती गंगाधर जेव्हा होते तेव्हा ते एक विप्र आला होता, त्यांना कुष्ठ झाला होता। महाराजांनी काय सांगितलं, पहिले संगमावर जाऊन तिथं पहिले आंघोळ करायची। महिलांसाठी ड्रेस चेंज करणं किंवा या गोष्टी आहेत। त्यांनी पहिले तुम्ही गाणगापूरमध्ये कधीही आलात गाणगापूरमध्ये कधी आल्यानंतर पहिले सगळ्यात पहिले संगमावर स्नान करायचं। खोल पाणीमध्ये जाऊ नये। मगर आणि भवरा आहे, कडेनं बसून अंघोळ करा, चोरापासून सावध राहा। नदीमध्ये अंघोळ करताना आपले घटोटे सामान सांभाळून मुले बाळेकडे लक्ष ठेवा। श्री दत्त अवतारी नरसिंह सरस्वती महाराजांच्या औदुंबर बाणी प्रदक्षिण घालताना आपले खिसे संगमवर आपण जेव्हा स्नान अगोदर संगमावर स्नान करायचं श्री दत्त भक्तांनो आणि स्नान केल्यानंतर आपण आपल्या दर्शनाची इकडे जे प्रदक्षिणा आहे तिथं प्रदक्षिणा आपण करू शकतो। संगमावर हे आंघोळ करायचं। भीमा अमरजा संगम भीमा अमरजा संगम हे जे संगम आहे, इकडून एक संगम हे सरळ संगम आहे आणि हे भीमा अमरजा संगम आहे। भीमा आणि अमरजा असे दोन संगम मिळून या गोष्टी तयार झालेल्या आहेत, म्हणून त्याला भीमा आणि अमरजा। आता इकडची ही जी नदी ही जी दिसते हे भीमा आहे आणि समोरची अमरजा, त्याला दोन्ही मिळून जे होतं ते भीमा अमरजा संगम। इथं वस्त्र जास्त प्रमाणात टाकतात लोक, स्वच्छता ह्या गोष्टी पाहिजे। पाणी कमी होत असतं फेब्रुवारी मार्च। ನದಿಯ ದಂಡೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡೇ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ನದಿಯ ದಂಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡುವಾಗ ದೇವಸ್ಥಾನದ ಕೌಂಟರ್ನಲ್ಲಿ ಪಾವತಿ ಪಡೆಯತಕ್ಕ किनारे में बैठकर अपने
तर ह्या साईडला पाणी कमी आहे आणि अष्टतीर्थ पण ह्या इकडच्या साईडलाच अष्टतीर्थ आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे असं संगमाचं हे जे पाणी असतं, हे पाणी कधी पण तुम्ही गाणगापूरमध्ये कधी आलात तर हे जे संगमाचं पाणी आहे ते बॉटलीमध्ये भरून घरी घेऊन जायचं. आणि कधी तुम्हाला जर अस्तित्व वाटलं किंवा म्हणजे मनामध्ये भीती निर्माण झाली, नकारात्मक निर्माण झाली, निगेटिव्ह एनर्जी वाटली तर हे संगमाचं पाणी आहे, हे खूप पवित्र आहे. आता तुम्हाला वाटत असेल इथं की तुम्ही म्हणणार दादा इथं भरपूर मग नारळ पडलेले आहे, कपडे पडलेले आहे. हे वर्षानुवर्ष पडतं, वर्षानुवर्ष. तेव्हा म्हणजे जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होते तेव्हा पण त्यांनी सांगितलं की असे कपडे असे ते टाकत असतात. पण आपण स्वच्छता चांगली ठेवली तर चांगली गोष्ट आहे. पण हे पाणी तुम्ही गाणगापूरमध्ये आल्यानंतर हे पाणी तुम्ही घेऊन जायचं. हे जे पाणी आहे हे पाणी बॉटलमध्ये घेऊन जायचं आणि तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. इथलची जी वाळू आहे ती वाळू पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. इथं पण वाळू असते, वाळू पण आम्ही आता जायचंच घेऊन जाणार आहे. वाळू पण घेऊन जायची, हे पाणी पण घेऊन जायचं आणि पाणी हे तुमच्या घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकलं, नकारात्मक जी शक्ती आहे ती शक्ती पूर्ण कमी होऊन जात असते. म्हणून या पाण्यामध्ये खूप ताकद आहे. आम्ही पण दरवेळेस जेव्हा येतो तर ते हे पाणी आम्ही दरवेळेस घेऊन जातो. पाणी आम्ही घेऊन जात असतो आणि त्या पाण्यामध्ये खूप ताकद आहे, खूप खूप म्हणजे खूप. असं हे संगम आहे. संगमाची ही वाळू आहे. ही वाळू पण आपल्या घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही. घराच्या आजूबाजूला ती ही वाळू टाकू शकता.